नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँडपास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आजपासून आपण इंग्रजी व्याकरण इंग्लिश ग्रामर शिकायला सुरुवात करूया. तत्पूर्वी इंग्रजी ग्रामर शिकण्याच्या पूर्वी ग्रामर म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, कारण का इंग्रजी व्याकरण म्हटलं की खूप लोकांना भीती वाटते, धडकी भरते मनात, बापरे इंग्रजी व्याकरण अवघड असतंय. परंतु मित्र हो, वास्तविक पाहता इंग्रजी व्याकरण तेवढं अवघड नाहीये, खूप सोपं आहे. किती सोपं आहे हे मी आता ह्या डेफिनेशन्स मध्ये आणि या डेफिनेशन्स नंतर मी आपल्या मातृभाषेमध्ये सोप्या रीतीने एक्झाम्पल समजावून सांगतोय. तेव्हा आपल्याला वाटतोय खरंच का ग्रामर एवढं सोपं आहे का? हो, ग्रामर अगदी सोपं आहे. सो मित्र, चला आपण शिकूया. सो ग्रामर शिकण्या अगोदर मी म्हटलेलं आहे ग्रामर म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, व्हॉट इज ग्रामर, ह्याचे काही डेफिनेशन्स आहेत. असे भरपूर डेफिनेशन्स आहेत, परंतु मी इथं फक्त 3 डेफिनेशन लिहिलं, जास्त नाही लिहिलं. जास्त लिहिलं, जास्त वाचलं तर कन्फ्युज होत आहे, गोंधळतात. म्हणून 3च लिहिलं. इथं बघूया मग 3 डेफिनेशन्स काय म्हणत आहेत. सो लेट स्टार्ट. स्टडी ऑर सायन्स. ग्रामर म्हणजे स्टडी ऑर सायन्स. स्टडी ऑर सायन्स ऑफ रूल्स फॉर द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इनटू सेंटेन्सेस, सिंटॅक्स अँड द फॉर्म्स ऑफ वर्ड्स, मॉर्फॉलॉजी. OALD, ऑक्सफर्ड अडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी ऑफ करंट इंग्लिश. हे जगप्रसिद्ध डिक्शनरी पैकी एक डिक्शनरी आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं त्याने, स्टडी ऑर सायन्स, व्याकरण म्हणजे अभ्यास किंवा शास्त्र. कोणतं अभ्यास, कोणतं शास्त्र? ऑफ रूल्स, नियमांचं शास्त्र. कोणते नियम? फॉर द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इनटू सेंटेन्सेस, शब्दांना वाक्यांमध्ये कसे जोडतोय हे जे नियम असतात ते शिकण्यास व्याकरण आहे. मित्र, खूप सोपं आहे, सांगतो मी लगेच. आणि तसेच अँड द फॉर्म्स ऑफ वर्ड्स, मॉर्फॉलॉजी, आणि तसे शब्द कसे तयार करतो आपण, शब्द कसे निर्माण करतोय, काही अक्षरांनी अर्थपूर्ण शब्द होतात. सो हे ऑक्सफर्ड अडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी काय म्हटलं त्याने, म्हणजे ग्रामर म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास, नियमांचे. कोणत्या नियमांचा अभ्यास आहे? म्हणजे शब्दांना वाक्यात कसे वापरतोय आणि शब्द कसे वापरतो, शब्द कसे तयार करतो, हे जे शिकतोय त्यालाच व्याकरण म्हटलेलं आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी वाले. आणि दुसरा बघूया, हे दुसरं आहे MWD, मेरियम वेबस्टर डिक्शनरी. हे पण जगप्रसिद्ध डिक्शनरी पैकी एक आहे, एक डिक्शनरी आहे. ह्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, यांनी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत इथं, A आणि B. सो A अगोदर आपण बघूया. ग्रामर म्हणजे काय, द स्टडी ऑफ, स्टडी, इथं पण स्टडी म्हटले, इथं पण स्टडी म्हटले, अभ्यास. आता कोणतं स्टडी? द स्टडी ऑफ द क्लास ऑफ द वर्ड्स, क्लासेस ऑफ द वर्ड्स. जे शब्द आहेत शब्दांचे क्लासेस, प्रकार. इथं तेच म्हटलं, म्हणजे शब्द जोडणे म्हटलं इथं. यांनी इथं म्हणता येत शब्दांचे प्रकार. कोणते कोणते शब्द? बहुतेक तुम्हाला माहिती असेल, मराठीमध्ये पण असतात. नाऊन असते, वर्ब असते, ॲडवर्ब असते, ॲडजेक्टिव्ह असते, नाम असतोय, सर्वनाम असतोय, क्रियापद असतोय, विशेषण असतोय. असे हे जे क्लासेस ऑफ द वर्ड्स जे म्हटलेलं आहे त्यांचा अभ्यास. देअर इन्फ्लेक्शन. इथं मित्र हो, इन्फ्लेक्शन एक शब्द नवीन दिसते आपल्याला, परंतु इन्फ्लेक्शन म्हणजे अवघड काही नाहीये. इन्फ्लेक्शन म्हणजे शब्द जे असतात, शब्द कधी कधी बदलतात. आता कसे बदलतात, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतोय इन्फ्लेक्शन म्हणजे काय. इथं शब्दांमध्ये थोडस भेद म्हणजे फरक होतोय, कसे होतं इन्फ्लेक्शन, आणि ते शब्दांचे फंक्शन्स काय, वाक्यामध्ये त्या शब्दांचे कार्य काय आणि संबंध काय इन द सेंटेन्स. म्हणजे आणि काय म्हटलं, एखादी वाक्यामध्ये असलेले शब्द, त्या शब्दांचा भेद म्हणजे शब्द इन्फ्लेक्शन कसे बदलतात आणि त्या शब्दांचे कार्य काय त्या वाक्यामध्ये आणि त्या शब्दाचा संबंध काय, हे जे दर्शवतो, हे जे अभ्यास करतोय तेच ग्रामर आहे, असे MWD या डिक्शनरीत म्हटलेलं आहे. आणि दुसरं एक्झाम्पल त्यानं काय म्हटलेलं आहे, अ स्टडी ऑफ व्हॉट इज टू बी प्रिफर्ड अँड व्हॉट अवॉइडेड इन इन्फ्लेक्शन. इन्फ्लेक्शन मध्ये इन्फ्लेक्शन म्हणजे तेच मी आता सांगितलेलं, म्हणजे शब्दांमध्ये जे बदल होतोय, मग ते बदल जे बदल त्या शब्दामध्ये
स्टडी ऑफ व्हॉट इज टू प्रिफर्ड, मग कोणते वापरायचं, अँड व्हॉट अवॉइडेड, म्हणजे शब्दांमध्ये काय वापरायचं आणि काय टाळायचं, हे जे शिकतोय आपण तेच ग्रामर आहे. असे यांचा दुसरा MWD मेरियम वेबस्टर डिक्शनरी वाल्यांचा दुसरा एक्झाम्पल आहे. म्हणजे कोणते शब्द वापरायचे, शब्दामध्ये कोणते अक्षर वापरायचे, कोणते अक्षर टाळायचे, हेच ग्रामर आहे, असे त्यांचं बी आहे. आणि तिसरा एक्झाम्पल अगदी सोपं आहे. तिसरं डेफिनेशन, तिसरी वाक्य, ग्रामर इज द आर्ट. ग्रामर इज द आर्ट, व्याकरण म्हणजे कला आहे. कोणती कला? विच टीचेस अस द रूल्स ऑफ स्पीकिंग अँड रायटिंग अ लँग्वेज करेक्टली. दॅट इज स्पीकिंग अँड रायटिंग अ लँग्वेज करेक्टली. म्हणजे कोणती भाषा, आपली मराठी भाषा असो, इंग्रजी असो किंवा कुठली भाषा असो, कोणतीही एक भाषा रायटिंग अँड स्पीकिंग अँड रायटिंग करेक्टली, म्हणजे लिहिणं आणि वाचणं, लिहिणं आणि बोलणं आणि अचूकपणे बोलणे आणि लिहिणे, हे जे शिकवते, हे जे येते, तेच ग्रामर आहे. म्हणजे कोणत्याही भाषा असो, ते भाषा अचूकपणे बोलायला पाहिजे, अचूकपणे लिहायला पाहिजे, त्यालाच व्याकरण म्हणतोय. हे जे शिकवतोय तेच व्याकरण आहे. असं इथं तिसरं एक्झाम्पल आहे. हे सोपे एक्झाम्पल आहे इथं. म्हणजे एखादी भाषा अगदी सोप्या पद्धतीने लिहायचे कसे बरोबर आणि अचूकपणे आणि बोलायचे कसे, हेच व्याकरण आहे, हे म्हटलेलं आहे. सो मित्र हो, हे 3 एक्झाम्पल्स, हे 3 डेफिनेशन्स एवढंच लिहिलं, कारण का जास्त जर घेतलं तर कन्फ्युज वाटते, गोंधळतो. सो हे 3 डेफिनेशन तुम्हाला समजले असतील. आता मी आपल्या मातृभाषेमध्ये सोप्या पद्धतीने ग्रामर म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, सोप्या पद्धतीने समजावून देतोय. फ्रेंड्स, मित्र हो, लहान मुलं असतात, 6 महिने, 8 महिने, एखादी वर्ष, त्या मुलांना आपण लहानपणी छोटे छोटे शब्द शिकवतोय. काय शिकवतोय? मामा, बाबा, ताता. आणि ते मुलं देखील हळून आपण जे बोललं, मामा म्हणतात, ताता म्हणतात, बाबा म्हणतात, असे छोटे छोटे शब्द ते उच्चारतात. आणि आपल्याला खूप चांगलं वाटतं, तेव्हा आनंद वाटतं लहान मुलं बोलले की. सो मित्र हो, जेव्हा आपण त्यांना मामा, बाबा, ताता, आई असे जे शिकवतोय, म्हणजे मामा, बाबा, बाबा, बा 1 अक्षर आणि बा 2 अक्षर, म्हणजे 2 जे अक्षर आहेत, बा आणि बा, हे झालं एक शब्द. मित्र हो, हे ब आणि ब, हे जे दोन्ही बाबा जे शिकवलं आपण मुलांना, तेच इथं मॉर्फॉलॉजी म्हटलेलं आहे. काय म्हटलं इथं? अँड द फॉर्म्स ऑफ द वर्ड्स मॉर्फॉलॉजी. 2 अक्षर बा आणि बा या अक्षराने आपण एक शब्द तयार केला, त्यालाच म्हटलं तर मॉर्फॉलॉजी. म्हणजे शब्द कसे तयार करायचे, त्या शब्दांचं रूप कसे असते, बाबा, मामा, ताता, आई, हे जे शब्द आपण शिकवतोय, तेच व्याकरण आहे. परंतु आपल्याला समजत नाही हेच व्याकरण आहे म्हणून. लहान मुलांना आपण लहानपणी शिकवतोय ग्रामर, हे ते बोलतात, तेच आहे फॉर्म्स ऑफ द वर्ड्स मॉर्फॉलॉजी. हे लहान मुलांना आपण जे शिकवतो तेच इथं मॉर्फॉलॉजी, तेच ग्रामर आहे. आणि तसेच तेच मुलं जेव्हा 1.5 वर्ष 2 वर्ष होतात, मोठं होतात थोडस, त्यांना छोटे छोटे वाक्य बोलतो आपण. बाळ इकडे ये, बाळ ते बॉल आण, असे छोटे छोटे वाक्य आपण जे बोलतो, मुलं ते रिपीट करतात, लगेच बोलतात. ते बाळ इकडे ये म्हटलं तेही म्हणतात बाळ इकडे ये. आपण जे बोलत ते बोलतात. इथं मित्र हो, जेव्हा आपण त्या मुलाला बाळ इकडे ये आपण जे शिकवतो त्याला, बाळ हे झालं बेटा नाऊन. आता व्याकरणामध्ये नाऊन म्हणतोय, परंतु आपल्याला कळत नाही हे नाऊन आहे का सब्जेक्ट आहे, काही माहित नाहीये. बाळ एक शब्द वापरलं, इकडे एक शब्द वापरलं, ये एक शब्द वापरला, म्हणजे एक नाऊन, इकडे म्हणजे ॲडव्हर्ब, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ये म्हणजे क्रियापद आहे, वर्ब. असे 3 शब्द वापरून एक वाक्य तयार केले, बाळ इकडे ये. मित्र हो, इथं कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इंटू सेंटेन्सेस, दॅट इज सिंटॅक्स. म्हणजे वाक्य रचना, वाक्य तयार करणे कसं केलं आपण? सोप्या पद्धतीने 3च अक्षर वापरला. इथं 3 शब्द वापरला, बाळ इकडे ये, 3 शब्द वापरला, 3 शब्दाने एक वाक्य तयार केली आपण इथं, सेंटेन्स. असे म्हणजे अर्थपूर्ण शब्दाने अर्थपूर्ण एखादी वाक्य जेव्हा तयार करतो, त्याला सिंटॅक्स म्हणतो, त्यालाच ग्रामर म्हणतात. म्हणजे लहान मुलांना आपण लहानपणापासून शिकवतोय, आई शिकवते, बाबा शिकवतात,
आजी आजोबा शिकवतात, शेजारचे शिकवतात, हे पूर्ण आपले गुरु असतात. परंतु आपल्याला माहिती नाहीये तेच व्याकरण आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, गोंधळून जाऊ नका, अवघड समजू नका. ग्रामर खूप सोपं आहे. फक्त इंग्रजी ग्रामर आपल्याला येत नाही. का येत नाही? कारण का ते आपली मातृभाषा नाहीये. इंग्रजी आपली मातृभाषा कुठली आहे? आपली मातृभाषा मराठी आहे. आपण मराठी बोलतो, लिहितो. परंतु इंग्रजी आपली मातृभाषा नाहीये, म्हणून आपल्याला इंग्रजी ग्रामर शिकावं लागतं. आणि इंग्रजी ग्रामर अवघड नाहीये, खूप सोपं आहे. खूप म्हणजे खूप सोपं आहे. आणि हे जे आता तुम्हाला मॉर्फॉलॉजी समजलं असेल आणि सिंटॅक्स पण समजलं. सिंटॅक्स म्हणजे सेंटेन्स, आपण वाक्य बोललो, शिकवलं मुलांना. आणि इथं एक नवीन आहे इन्फ्लेक्शन. इथं एक शब्द आहे, पदांचा भेद. हे पण सोपंच आहे. इन्फ्लेक्शन म्हणजे काय? म्हणजे योग्य पद, योग्य शब्द, योग्य अक्षर हे वापरणे. उदाहरणासाठी सांगतोय, मी येतो. आता मी एक शब्द आहे, येतो एक शब्द आहे. मी म्हणजे सर्वनाम आहे, येतो म्हणजे क्रियापद असतो. आता मी येतो, येणे हा क्रिया आहे. आता मी येतो, मी म्हटलं की येतो म्हटलं, आणि ते जर म्हटले आपण, मीच्या ठिकाणी ते वापरलं तर ते येतात. मित्र हो, इथं एक डिफरन्स आहे, लक्षात घ्या. जे क्रियापद आहे येणे, आता मी जेव्हा वापरलं तेव्हा क्रियापदात शेवटी तो असे अक्षर वापरला, आणि जेव्हा आपण ते वापरलो, ते येतात, तेव्हा क्रियापदात शेवटी तात असे 2 अक्षर बदललेले आहेत. त्यालाच म्हणतात मित्र हो इन्फ्लेक्शन्स. इंग्रजीमध्ये जर आपण म्हटला वर्तमान काळ, भूतकाळ, आय वर्कड. आता आय वर्क म्हणजे हे वर्तमान काळ आहे, आणि भूतकाळामध्ये काय म्हटलं? आय वर्कड. त्या वर्कला काय केलं आपण? ईडी जोडली. त्यालाच म्हणतात इन्फ्लेक्शन्स. इन्फ्लेक्शन म्हणजे काही नाहीये, हे जे शब्द जे बदलतात, पद जे बदलतात, आपण जे बदल करतोय त्यालाच इन्फ्लेक्शन म्हणतोय. आणि त्यालाच कोणते म्हणजे हा इन्फ्लेक्शन म्हणजे पद, हे जे शब्द आहेत ते बदलत्या वेळेस तिथं कोणते अक्षर प्रिफर करायचे, कोणते शब्द प्रिफर करायचे, कोणते अवॉइड करायचे, कोणते वापरायचे आणि कोणते टाळायचे, हे शिकण्याचंच ग्रामर आहे. सो मित्र हो, हा ग्रामर काही अवघड नाहीये, खूप सोपी आहे. आता मी आशा करतोय बहुतेक हे पूर्ण तुम्हाला समजलं असेल. आणि अशाच प्रकारे आपण आपल्या पुढच्या क्लासेसमध्ये सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकूया. आणि आपला पुढचा व्हिडिओ असेल, पुढचा क्लास असेल, इंग्रजी व्याकरणातला पहिला जे लेसन आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती, ह्या धड्याने आपण इंग्रजी ग्रामर सुरुवात करूया. तोपर्यंत टेक केअर, ऑल द बेस्ट.